स्वीटू, हे स्वीटू, अगं उठ ना, बघ तुझ्यासाठी सरप्राईज आहे. बघ सरप्राईज बघ. पटकन उठ, पटकन उठ, बघ सरप्राईज आहे वरती. काय? बघ तर तू. बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे उठून तर बस. हे उठ 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 उठ, हळूहळू सावकाश. हे बघ. तुला कुठनं मिळाले फोटोज? अरे आपले सोर्सेस आहेत मग. आपल्या बायकोला छान वाटेल म्हणून मी काही करू शकतो. थँक. हा फोटो आहे ना, हा आईने मला नवीन फ्रॉक आणला होता तेव्हा हा काढला फोटो. आणि ना म्हणजे मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला आईने हा फोटो दाखवला. मोठी म्हणजे काय, शाळेत जायला लागले तेव्हा. हा तेव्हा हा फोटो आईने मला दाखवला आणि म्हणाले किती गोड फोटो आहे ना, तू किती गोड दिसतेस यात. तर मग त्याच्यानंतर जे कोणी आमच्या घरी आले ना पाहुणे, मी हा फोटो त्यांना दाखवायचे आणि त्यांना म्हणायचे किती गोड आला ना फोटो, मी किती गोड दिसते ना यात. किती गोड दिसते ना माझी बायको. किती गोड दिसते ना माझी बायको. थँक्यू. हा आहे ना तो, मी शाळेत कोळी नृत्य केलं होतं. हा फोटो तुला का दिलाच नाही मी? दिला? अरे मी शाळेत एका कॉम्पिटिशन मध्ये भांगडा केला होता आणि मला बक्षीस मिळालं होतं पहिलं. आणि मी इतकी खुश झाले की मी ते बक्षीस बाईंच्या हातातून खेचून घेतलं आणि धावत स्टेजवर खाली उतरले, कारण मला दादांना दाखवायचं होतं बक्षीस. पण मग त्यांनी पुन्हा नाव अनाऊन्स केलं आणि त्यांनी मला सांगितलं की वर ये, आणि मला बाजूला उभं केलं. त्यांनी अजूनही बदलली नाही असतं. मजा केली. हेच हवं होतं मला स्वीटू. तुला असं एनर्जेटिक आणि आनंदी बघून खूप छान वाटतंय. हे सगळं कधी गेलास तू? हे सगळं मी 2 दिवस तयारी केली आणि मग केलं. मला चिन्याने ते फोटोज दिले. हा चिन्या. पण गंमत अशी आहे की ह्या सगळ्या गोड फोटोज कडे तू रोज बघितलंस आपल्याला सुद्धा एक छान गोड मुलगी होईल. मला माझ्या बाळात माझ्यातला गोडवा हवाच आहे. अजून एक गोष्ट मला हवी आहे, ती म्हणजे तुझ्यातला क्यूटनेस. अरे जे माझ्यातला क्यूटनेस मिळणार, नक्की मिळणार, पण त्याआधी तुला व्यायाम केला पाहिजे ना. मला ताई भेटली होती आता. ती म्हटलीस मी तुला व्यायाम करायला पाठव. ती झोपली असेल तर झोपू दे, थोड्या वेळाने व्यायाम कर, पण व्यायाम बुडवायचं नाही. ओके, ते तू असं झालं. ऐक, इट्स ओके. जा पटकन आवर, एक्सरसाइज कर. ओके, थँक्यू. यू वेलकम. जा.
Take a deep breath. 1, 2, 3, 4. Hold it. Oh. आणि आता शांतपणे श्वास सोड. 1, 2, 3. बेबी सुनो ना. Release. Now again, take a deep breath. Again, take a deep breath. 1, 2, 3, 4. श्वास रोखून ठेव आणि आता हळूहळू श्वास सोड 6 काउंट मध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6. आता दोन्ही हात एकमेकांच्या जवळ आण. रब इट. त्यातली उष्णता तुझ्या डोळ्यांना जाणवू दे आणि हळूहळू ओपन युअर आयज. तुम्ही कधी आलात? ठीक आहे. अगं हे काय? आता झालो आम्ही. अगं ती मालिका तुला शिकवत होते ना ते श्वास घ्यायला. हा तेच ते प्राणायाम. मग म्हटलं उगीच कशाला तुला मध्येच थांबवा. मावशीला माहितीये का? शकू मावशी, मावशी आले, आई आली आहे. नलू अगं तू कधी आलीस? ठीक आहे आत्ताच. हो ते लाडू आणलेत आम्ही त्यांच्यासाठी, पौष्टिक लाडू. अरे दादा है, नलू मौसी आई है, तो उनके लिए कुछ लाओ ना, नाश्ता या जूस वगैरह कुछ. जाओ क्या ना. रॉकी राव खरंच खरंच नकोय. अरे नहीं दादा, अरे स्वीटू का ही घर है. हो पण अरे तुम अभी तक यही हो. अरे जाओ, जूस लाना और एक थाली लाना, वो कुछ लाया ना, और ये उठा के लेके जाना प्लीज. आज मीच गुरु झाले. बसा ना, बसा तुम्ही. का लाडू माझ्यासाठी आणलेस ना? हा काय मस्त वास आहे तुपाचा आई. एक नंबर. कसला वास येतोय रे? अरे नलू मावशी, दादा कसे आहात तुम्ही? मस्त. क्या बात आहे. हा लाडू आणलेत का? माझ्यासाठी नाही, ते आपण ठरवूयात कोणासाठी आणलेत लाडू. वा क्या बात आहे. बरं हे जे गोड लाडू आहेत मस्त एकदम खमंग वासाचे आहेत, तशीच एक गोड आणि खमंग वासाची एक बातमी द्यायची आहे मला. आता हे काय न्यूज मध्येच? तर न्यूज अशी आहे की आपण एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय. हा आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करतोय. कधी? 1-2 दिवसात. 2 दिवसात? हो, किती तयारी झाली प्रोडक्ट लॉन्चची? काय तयारी झाली आहे ताई, तयारी खूप झाली आहे. प्लस प्रॉडक्ट खूप लेजिटिमेट आहे, छान रेसिपी आहे जुनी. आपण ह्या प्रॉडक्टला नलू मावशीचे लाडू म्हणून ओळखतो, पण ऍक्च्युली हे प्रॉडक्ट गरोदर स्त्रियांसाठी स्पेशली डिझाईन केलेलं आहे. ओके, सो गंमत अशी आहे की आपण हे प्रॉडक्ट गुड न्यूज लाडू म्हणून लॉन्च करूया. वाह क्या बात. वाह, खरंच छान बातमी दिलीस. अरे हो, म्हणून तू मला विचारत होतास का की लाडू आणखीन पौष्टिक कसे करायचे? अगं शकू, तुम्हाला विचारत होतं की काय केल्याने, म्हणजे काय टाकल्याने ते काय कॅल्शियम जास्त वाढेल आणि आयर्न जास्त वाढेल, म्हणून विचारत होतास का? हे बघ, थोडीशी तरी माहिती पाहिजे ना आपण काय लॉन्च करतोय त्याबद्दल.
खूप छान बातमी दिलीत हा. मनापासून अभिनंदन. ए मुबारक मेरे भाई. थँक्यू रॉकी. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शकू, ओमनी इतकी छान बातमी दिली, तोंड गोड व्हायलाच हवं. तुझं पण. हे माझं. तुझं पण. आई हो बातमी छानच आहे. याबद्दल मला आधी काहीच बोललेलं नाहीयेस. तुला खरं सांगायचं का, ही जी आयडिया आहे ती मला 2 मिनिटापूर्वी सुचली. रिअली? आता नलू मावशी म्हणाली तू तिच्याशी ऑलरेडी डिस्कस केलं होतं यातल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू बद्दल, कॅल्शियम आयनचं प्रमाण कसं वाढवता येईल, आणि तू म्हणतोस आता. हा म्हणजे डोक्यात काहीतरी होतं की काहीतरी बनवायचं आहे, पण शिवल काय बनवायचं हे आत्ता सुचलं. कम ऑन ओम, असा बिझनेस करतोय का आपण इतकी वर्ष? मार्केटमध्ये काय चाललंय याचा विचार न करता इमोशनल होऊन 2 दिवसात हे लाडू लॉन्च करतोयस. इम्पॉसिबल. नाही, व्हाय नॉट, इट इज पॉसिबल. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ओके, आय टेल यू समथिंग. हे प्रॉडक्ट हिट होणार. ओके, 2 दिवसात लॉन्च करू, 1 महिन्यात हिट होईल. झाला, संपलं विषय. तसंच व्हायला हवं. असंच होणार, कारण हे लाडू नलू मावशीने बनवलेले आहेत. काय अगं, ये लेलो दामाजी. अरे नहीं, वो अगोदर के लिए ना. अगोदर नहीं, गरोदर कहते उसको. हाँ वही तो मैं. अरे स्वीट खाओ, दो. अरे खाओ ना. अरे मम्मी जी आप भी ना. खा के तो देखो. अरे कमाल. जी. शकू, यात किती गोड दिसतंय गो. हा फोटो ना त्याच्या स्पोर्ट्स डे चा फोटो आहे, शाळेतला. 2nd प्राइज मिळालं होतं त्याला. छान आहेत फोटो. यात किती वर्षाचा होता तो? 2 वर्षाचा होता बघ. 15 ऑगस्टला काढला होता हा फोटो. भिरभिऱ्यावरनं आठवलं मला. भिरभिरा आमच्या ओमला इतकं आवडायचं. आम्ही कुठेही फिरायला गेलो ना, आणि किती खेळणी घेऊन द्या त्याला, पण खेळणी नको, मला आयुष्य, मला फिलफिलं हवं. भिरभिरा काही तर सोडायचा नाही हातातून. आणि तसं ना आमच्या स्वीटूताईंना पंख आवडायचं. हो, त्यामुळे तिला परी व्हायचं असायचं. माझी साडी अशी मागे अशी बांधायची आणि मग घरभर अशी फिरायची. अहो, तुम्हाला आठवतं स्वीटू, तू एकदा शाळेत परी झाली होतीस? फॅन्सी ड्रेसला ना. हा, आणि ना तेव्हा ते जे पंख होते छान असे पिस लावलेले, ते मला काढायचेच नव्हते. तसेच ते मी घरी घेऊन आले आणि मला ते अजिबात काढायचे नव्हते. मग रडारड, मग दादांनी मला समजावलं, मग मी तयार झाले ते पंख काढ. किती पटकन आपली मुलं मोठी होतात ग. आतापर्यंत मला आठवतं माझा ओम आई 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 करून माझ्या मागे मागे फिरायचा. आई हे दे, आई ते दे. आणि आता तुझ्या ओमचं लग्न पण झालं. हा, आणि आता स्वीटूच्या मागे मागे फिरतो. स्वीटू 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 स्वीटू. आता आई नाही लागत त्याला, आता पिटूच. ए मम्मी जी, आपका जमाना और था, अभी जमाना और है. अभी ना पति लोग है ना थोड़े समझदार हो गए, है ना स्वीटू? म्हणजे रॉकीराव, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? ओमबाई बद्दल. अच्छा, आणि तू कोणाबद्दल बोलतोय? ओम बद्दलच आपल्या पिटू शिटू. दादा मस्करी करतात माझी. तुम्ही मस्करी करू नका. अरे. मी रागवेन. अरे ओम भाई को बोला समझदार, तो मस्करी बोल रहे हैं. रॉकीराव असं करू नका, नका ठेवू माझ्या पोरीला. हो मग काय, आता आई बाबा होणार आहेत ते. ले, 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 ले. ते आता आई बाबा होणार आहेत, तरी हिचे बाबांना तिचा विषय निघाल्यावर अजूनही हळवे होतात. त्यांना किती वेळा समजावलं मी, तर आपली स्वीटू मोठी झालीये, लग्न झालंय तिचं, आता तिच्या मागे मागे ओम फिरतो. नाही नाही, म्हणजे 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 अगं काळजी घेतो ना ओम तुझी. उत्तरी. ये फोटो देख मम्मी, ये देखो, ये कुछ याद है स्वीटू? पहली मुलाकात, तुमने ओमबाई को देखा, ओमबाई टॉवेल पे. हाँ? तुम आगे आगे, ओमबाई पीछे पीछे, समझ रहे? ऐसे ही आगे आगे, अभी आगे आगे पीछे पीछे, वो सेम. हाँ, सबसे. की दादा बसले. कोई नहीं दादा, अपने.
नका ना मस्करी करू अशी म्हणजे प्लीज. हो नाही तर मग ती ओमला नाव सांगेल मग परत ओम स्वीटू काय झालं स्वीटू ऐक ना रागू नको ना स्वीटू. ओमला नका ना चिडू. लो अभी ओम भाई अभी ओम भाई की वजह से ये भाई पराया हो गया. अरे असं मी नाही नाही, ऐसे ही आहे. पण तुम्ही आता मला न विचारता कंपनीतले सगळे डिसिजन्स होणार. काय जगातली पहिली बाई आहे का ती प्रेग्नंट आहे? इतकं काय कौतुक चाललंय? काय झाली प्रेग्नंट आणले मार्केटमध्ये प्रोडक्ट. असं नाही होत बिझनेस. माझा तो संताप झालाय नुसता. अगं पण आता संताप होऊन तू काय करणार आहे? काय करणार म्हणजे मालविका खानविल करेन. मी काही करू शकते. मरूही शकते आणि मारूही शकते. हे बघ मालविका तू भडकू नकोस. शांत हो आधी. आणि हे बघ रागाच्या भरामध्ये काही चुकीचं पाऊल उचलू नकोस. मग काय पोरखेड बघत राहू? हे माकड चाळ बघत राहू? बिझनेस मधला बी तरी कळतो काय यांना? इमोशनल होऊन बिझनेस करतात. प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणतात. बिझनेस कधी इमोशन्सवर टिकत नाही, होत नाही, कळत नाहीये का ह्यांना? मान्य मला तुझं आणि तुम्ही म्हणणं. काहीच बोलू नका मध्ये. मी बघून घेईन काय करायचं ते. ओके. क्या बात आहे. आता हे सगळे माझे फोटो ठेवलेत का तुझ्या फोटोच्या शेजारी? हा कारण कोणीतरी म्हणालं की आपलं बाळ क्यूट आणि गोड व्हायला हवं असेल तर सकाळ संध्याकाळ फोटोज बघत जा असं म्हटलं. मग मी मग अच्छा म्हणजे आता माझेही फोटोज बघणार आहेस तू? ओके ओके. कोणी दिले तुला हे फोटो? माझे पण सोर्सेस आहेत ना. हा म्हणजे ह्याच राजवाड्यात राहून इथल्या राजकुमाराचे फोटोज मिळवणं काही अवघड नाहीये. म्हणजे मला तुझे सोर्सेस काय? तुमच्या लाडक्या सासूबाई आहेत ना त्या तुला वाटेल ते देतील. तू मागशील ते देतील. ते जरा वास येतो ना जळण्याचा. अच्छा नाही मी जळत नाहीये पण अजिबात नाही जळत. उलट मला खूप एक्साइटमेंट होती. काय ना मला हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं. मला असं वाटलं नव्हतं की मी बाबा होईन पण आता बाबा होण्याची खूप एक्साइटमेंट आहे. त्यामुळे असं होतंय. आणि प्लस हे जे क्युटी पाय वाढतंय ना इथे पोटात त्यामुळे आमची स्वीटी पाय फारच सुंदर दिसायला लागली दिवसेंदिवस. आणि त्यामुळे असं वाटतंय की तिला आपण छान. एक मिनिट. हे जे सिनियर क्युटी पाय आहेत ते जरा जास्त होता. हा काय काही नाही. त्यांना ऑफिस नाहीये का? आपण ऑफिसला नंतर जाऊया. आपण नाही तू नाही म्हणजे सिनियर क्युटी पाय जातील पण नंतर जातील. थोडस आधी जरा काही नाही. ज्युनियर क्युटी पाय सगळं ऐकतायत तिकडे. राईट. हो प्लीज ऑफिसला जा तुम्ही. बाय बाय. आय लव्ह यू. लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय बाय बाय. मी पण वाट बघते आपल्या बाळाची.